रामकृष्ण हरी. संतश्रेष्ठ तुकोबरा यांना आषाढी वारीला जाता आलं नाही आणि आषाढी वारीला नाही जाता आल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये फार दुःख झालं. त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे, अंगामध्ये ताप असल्यामुळे तुकोबरा यांना वारीला जाता आलं नाही. 8 पिढ्यांपासून जी वारी चालत आलेली त्या वारीला त्यांना जाता आलं नाही आणि म्हणून त्यांच्या जीवाला अतिशय दुःख झालं. कारण त्यांच्या जीवनामध्ये हा पहिलाच प्रसंग होता. कारण वाडवडिलांपासून, त्यांच्या पंजोबांपासून, सर्वांपासून ही वारी चालत आलेली पंढरीची वारी आहे माझे घरी. म्हणून ह्या वारीला चुकल्यामुळे तुकोबरायाचं मन अतिशय दुःखी झालं हो. आणि तुकोबराया एका पत्रिकेच्या अभंगामध्ये वारकरी जेव्हा दुपारच्या वेळेला पत्रिका हा प्रसंग, नाट, पत्रिका, वारकरी दुपारच्या विसाव्याला हे अभंग म्हणतात. त्यापैकी पत्रिका ह्या अभंगामध्ये तुकोबराया एका ठिकाणी बोलतात सुद्धा की कोणा मुखे ऐशी ऐकेन मी मात, चाल तुझं पंढरीनाथ बोलावितो. कोणीतरी मला भेटेल, कोणीतरी मला म्हणेल आता माझे सखे ती वारकरी. एखादा वारकरी येऊन मला म्हणेल तुकोबराया चला मी तुम्हाला न्यायला आलो आहे, पंढरीच्या वारीला नेण्यासाठी मला पंढरीनाथाने बोलावले म्हणून तुम्हाला मी न्यायला आलो आहे, असा कुणी येईल का. म्हणून तुकोबराया अतिशय त्यांचं मन त्या ठिकाणी खूप अतिशय खेद होत आहे. तुकोबरायाच्या जीवनात असा प्रसंग आला कारण त्यांच्या जीवनामध्ये खूप कठीण प्रसंग आले. पत्नी मेली, पोरं मेली, उपाशी असताना सुद्धा त्यांनी भक्ती सोडली नाही, नामचिंतन सोडलं नाही. सगळं गेलं पण तेव्हा दुःख झालं नाही. पण जेव्हा वारी बुडायची वेळ आली त्यावेळेला मात्र तुकोबरायांच्या अंगाची लाहीलाही झाली. बाप मेला न कळता, नव्हती संसाराची चिंता, माय मेली मज देखता, हरली संसाराची चिंता. कारण सर्वजण उपाशी पोटी मेले, अन्न म्हणून मेले, एकी अन्नच करिता स्त्री मेली. असं असताना सुद्धा तुकोबरायांनी भक्ती सोडली नाही. भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन माझ्या तुकोबरायांनी भजन करावं. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास भावे नामा जीवे ओवाळी. असं अथांग सागर तुकोबराया भक्तीचे आहेत. म्हणून या आषाढी सोहळ्यामध्ये तुकोबरायांचा सुद्धा पालखी सोहळा, माऊली ज्ञानोबरायांच्या, महावैष्णव ज्ञानोबरायांच्या या सोहळ्यामध्ये सुद्धा हजारो लोक, लाखो लोक, 30 लाख लोक त्या ठिकाणी भगवंताच्या जीवावर जातात आणि भगवंत त्यांच्या अंगाला एक चिमटासुद्धा लागू देत नाही हो. याचं नाव पंढरीची वारी. वारी चुकोने दी हरी, हेच मागणे ते एक तुझं प्रती आहे. देशील तरी पाहे पांडुरंगा, या संताशी निर्वी हेच मज देई, आणिक तुझे काही न मागो देवा. नामदेवरायांनी वारकऱ्यांसाठी प्रेम मागितलं, त्यांना सुखी ठेव एवढंच मागितलं. हे पांडुरंगा, तुझ्याही चरणी आपणही सर्वजण विनंती करूया की आषाढी वारीमध्ये सर्वांना सुखी ठेव, सर्व वारकऱ्यांना सद्बुद्धी दे, दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायण. या आषाढी वारी विशेष भागामध्ये थोडंसं तुकोबरायांचं चरित्र आपल्याला पाहायला मिळालं. हेच माझं मोठं भाग्य समजतो. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि या व्हिडिओसाठी अतिशय भरभरून प्रेम द्या. वारीसाठी प्रेम द्या, पांडुरंगासाठी प्रेम द्या. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सदस्य व्हा आमच्या चॅनलचे. जय जय रामकृष्ण हरी. जय